हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही इथे उस्मानाबाद शहरातील एक 3 ते 4 किलोमीटर पुढं अंतरावर एक गड पीर म्हणून देवाचं मंदिर आहे, तिथं आलेलो आहोत आम्ही. मुस्लिम समाजाच्या लोकांचं मंदिर आहे हे, तर आम्ही पण ह्या देवाला खूप मानतो. तर आम्ही इथं आलेलो आहे बघा. आज सगळेजण, आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे. इथं खूप मोठ्या पायऱ्या आहेत, तिथं आम्ही खूप मोठ्या पायऱ्या आहेत बघा. इथं आम्ही चाललो आहे. इकडच्या साईडला हे माणसं वगैरे, तिथं खूप मोठं बकरे वगैरे कापतात. प्रत्येकांचा नवस इथं असतो, म्हणजे इथं नवस केल्याच्या नंतर पूर्ण होतो असं म्हणतात. आमचा पण, म्हणजे आमच्या भाऊजींनी पण नवस केलेला होता, तो पण पूर्ण झालेला होता. त्यामुळं आम्ही आलेलो होतो पाया पडण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. पलीकडं खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि पूर्ण असं दरी असल्यासारखं आहे. तिथं डोंगरवाळा भाग आहे पूर्ण. आणि आतमध्ये खूप मोठ्या पायऱ्या, त्या पायऱ्या चढून खाली जायला लागतं. बघू शकता आपण. आता आम्ही तर पायऱ्या चढून खाली जातोय. आणि इथं म्हणजे आतमध्ये ना मुलांना, म्हणजे महिलांना प्रवेश नाही आहे. लेडीज जाऊ शकत नाहीत आतमध्ये, फक्त जेंट्सलाच अलाउड आहे. त्यामुळं आम्ही काय आतमध्ये गेलेलो नव्हतो, मुलांनाच पाठवलं होतं आतमध्ये. तर माझ्या मुलांनीच कॅमेरा, म्हणजे मोबाईल घेऊन आतलं शूटिंग केलेलं आहे बघा. वातावरण खूप छान आहे इकडं. आता जरा उन्हाळा असल्यामुळं थोडं झाडं वगैरे सुकलेले आहेत. डोंगराळ भाग आहे. इथून आतमध्ये जायचं. इथून आतमध्ये दर्गा आहे बघा. आता इथून आतमध्ये मंदिरात आतमध्ये आहे. असं खाली 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 मंदिर आहे ते. इथून आतमध्ये जायचं. प्रतीक बघा, इथं फुलं वाहतोय. आणि आतमध्ये हे चादर झाकताय, ते त्यांचं नवस होतं, ते बोललेलं ते पूर्ण करतात ते. आतमध्ये आम्हाला महिलांना जायला जागा नव्हती, म्हणजे अलाउडच नाही तिथं महिलांना, फक्त पुरुष लोक जाऊ शकतात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. इकडचं वातावरण बघा कसं आहे. मुलांनी व्हिडिओ घेतल्यानंतर ना इथं ना घोडा घेण्याची एक पद्धत आहे बघा. म्हणजे छोटे छोटे घोडा असतात ना, मूर्त्या विकायला असतात, ते घेऊन म्हणजे तिथं ठेवण्याची पद्धत आहे. तर इथं ते घोडा विकणारा माणूस होता, तिथं घेतला विकत टिल्लून आमच्या, आणि आतमध्ये नेऊन ठेवला बघा. आतमध्ये ठेवतोय, पाया पडून आला लगेच बाहेर. आतमध्ये आम्हाला तर जायला, म्हणजे बघायला तर आम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं, पण असं समोर बघितलेलं नाही. मग इथं प्रसाद वगैरे खातोय आता.